मुंबई पुलिस ने 2.12 करोड़ रुपए की जब्त संपत्ति लौटाई। नागरिक ने जताया संतोष। मुंबई बृहन्मुंबई पुलिस आयुक्त देवेंद्र भारती ने की पहल पर मंगलवार 24 मार्च 2026 को परिमंडल 6 के अंतर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित कर विभिन्न अपराधों में बरामद की गई संपत्ति संबंधित शिकायतकर्ताओं को वापस सौंपी गई। ये कार्यक्रम शाम 4 बजे आयोजित हुआ, जिसमें 10 पुलिस थानों द्वारा जब्त की गई कुल 2,12,000 आपको बताते चले 2,12,27,000 रुपए मूल्य की संपत्ति लौटाई गई। चैम्बूर, गोवंटी, नेहरू नग, चुनाभट्टी, ट्राम्बे, आरसीएफ, मानखुर्द, देवनार, शिवाजी नगर और आपको बताया तिलक नगर पुलिस थाने में जबरी चोरी, घर फोड़, मोबाइल चोरी और गुमशुदा मामलों की जांच के दौरान ये माल बरामद किया गया। बरामद संपत्ति में ट्राम्बे पुलिस स्टेशन द्वारा 10 ग्राम सोना मूल्य 1.60 लाख रुपए, चूनाभट्टी पुलिस द्वारा 12 ग्राम व मंगलसूत्र मूल्य 1.80 लाख रुपए तक विभिन्न कंपनियों के करीब 800 मोबाइल फोन मूल्य 2.08 करोड़ रुपए शामिल है। ये संपत्ति गोवंटी में आयोजित कार्यक्रम में अपर पुलिस आयुक्त डॉक्टर महेश पाटिल के हस्ते संबंधित फरियादों को सौंपी गई। संपत्ति वापस मिलने पर नागरिकों ने संतोष प्रकट करते हुए पुलिस का आभार जताया। इस अवसर पर परिमंडल 6 के डीसीपी समीर शेख ने कहा कि मुंबई पुलिस नागरिकों की संपत्ति सुरक्षित रखने और अपराधियों के खिलाफ सख्त कार्रवाई के लिए प्रतिबद्ध है। हमारी टीम ने तेजी से जांच करते हुए चोरी और गुमशुदा संपत्ति बरामद कर असली मालिकों तक पहुंचाया आहे। 2023ला माझा फोन हरवलेला आणि आम्ही कंप्लेंट वगैरे दिली, त्यांनी कंप्लेंट लवकर रजिस्टर केली। ते बोलले की ठीक आहे, होईल। मग ठीक, आम्हाला वाटलं की ओके भेटला तर ठीक आहे। नाही, काल फोन आला की तुमचा फोन भेटलाय। मी 2 मिनिटं विचारत पडली, अच्छा माझा फोन हरवलेला, म्हणजे लक्षात पण नाही की टाइम स्पॅन निघून गेलं म्हणून। आधी तर वाटलं की खरंच भेटलाय की नाही, पण मी खूप खूप आभारी आहे सगळ्या पोलीस ऑफिसरांची ज्यांनी एवढी मेहनत घेतली। फोन हरवतो आमच्या निष्काळजीमुळे, पण आमच्यामुळे ह्यांना डबल मेहनत करावी लागते। ह्याच्याबद्दल आम्ही खूप सॉरी आहोत आणि आभारी आहोत की तुमच्यामुळे सगळ्या गोष्टी परत भेटतायत। थँक्यू सो मच। त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे 3 डिव्हिजनचे एसीपी या ठिकाणी देवनार, नेहरू नगर आणि ट्रॉम्बेचे एसीपी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचं देखील स्वागत करतो। आणि सर्व 10 पोलीस स्टेशनचे सिनियर पी आहेत, त्यांचा स्टाफ, त्यांच्या अधिकाऱ्यांचं स्वागत करतो। आणि सर्वात महत्त्वाचं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित ज्यांचे मोबाईल फोन आणि मुद्देमाल आज आपण परत करणार आहे असे सर्व झोन 6चे परिमंडळचे सर्व नागरिक यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो सर। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण 800 मोबाईल फोन आपण या नागरिकांना ठिकाणी आपण परत करणार आहोत। जवळजवळ 2 कोटीचा हा जो मुद्देमाल आहे हा नागरिकांच्या आज त्यांच्या ताब्यात आपण देणार आहोत। याच्यासाठी आपण खूप कष्ट केलेला आहे। थोडक्यात याची माहिती मी आपल्या ठिकाणी देतो। तर केंद्र शासनाने एक CEIR नावाचा एक पोर्टल याची निर्मिती केलेली आहे। या पोर्टलच्या माध्यमातून सर्व मोबाईल फोन जे आपण वेगवेगळ्या माध्यमातून हरवले जातात, गहाळ होतात किंवा चोरी होतात, असे सर्व मोबाईल फोनची माहिती त्या पोर्टलवर भरली जाते। पोर्टलवर माहिती भरल्यानंतर त्याच्यावर संबंधित पोलीस स्टेशनचे जे अंमलदार आणि अधिकारी आहेत त्याच्यावर कामं करायला सुरुवात करतात आणि याच्या माध्यमातून हे जे मोबाईल फोन आहे याची माहिती काढली जाते। त्याच्यानंतर देखील खूप काय कष्ट त्याच्यामध्ये लागतो, कारण ह्या मोबाईल फोन ज्या ठिकाणी ट्रेस केले जातात त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांकडनं किंवा त्या आरोपींकडनं त्या मोबाईल फोन ताब्यात घेणं, याच्या पाठीमागे खूप काय कसरत आहे, खूप मेहनत आहे आमच्या लोकांची। आणि त्याच्यानंतर कुठेतरी हे मोबाईल फोन्स जे आहेत ते पोलीस स्टेशनला परत येतात आणि आणल्यानंतर आज हे सर्व मोबाईल फोन जे आहेत ते आपण आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवलेले आहेत। आणि ह्या कार्यक्रमामध्ये काही जे नागरिक आहेत त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आपण हे मोबाईल फोन परत करणार आहोत आणि कार्यक्रमाच्या शेवटी हे सर्व मोबाईल फोन आपण आपल्या नागरिकांना परत करणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी 2 गुन्ह्याचा किमती जो मुद्देमाल आहे तो आपण नागरिकांना परत करणार आहोत। याच्यामध्ये चुनाभट्टी पोलीस स्टेशनच्या अतिरिक्त एका ज्येष्ठ नागरिक जे होते ते रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर फिरत असताना एका व्यक्तीने चेन स्नॅचिंग केलेली होती। त्याचा तपास खूप जलद गतीने चुनाभट्टी पोलीस स्टेशन टीमने केला होता आणि 12 ग्रॅमचा हा जो चेन होता, जवळजवळ 1,60,000 रुपयाची किमतीचा मुद्देमाल आहे, हा 24 तासाच्या आतच, इनफॅक्ट 8 तासाच्या आतच हा मुद्देमाल त्यांनी हस्तगत केला होता आणि आज तो देखील आपण लोकांना त्या जे आजी आहे त्यांना आपण परत करणार आहोत। त्याचबरोबर ट्रॉम्बे पोलिसांच्या अतिरेक एक गडबडी झालेली होती
त्याच्यामध्ये कॅश आणि गोल्ड एकत्रित 1.5 लाखाच्या जवळपासचा मुद्देमाल चोरी झालेला होता. या पोलीस स्टेशनने खूप चांगल्या पद्धतीचा तपास करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध त्यांनी केला आणि शोध केल्यानंतर त्या आरोपीला त्यांनी ताब्यात घेतला आणि पूर्ण रिकव्हरी 100% रिकव्हरी या गुन्ह्यामध्ये देखील त्यांनी केलेली आहे आणि ही रिकव्हरी देखील आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण फिर्यादींना परत करणार आहोत. या कार्यक्रमामध्ये सर्व जे नागरिक आलेले आपण सगळ्यांचं परत एकदा स्वागत आणि यापुढे आपल्याला फक्त एवढीच विनंती आहे की आपले जे मित्र आहे, नातेवाईक आहेत, त्यांना आपण ह्या यंत्रणेच्या बाबतीत जास्तीत जास्त माहिती द्या. तसेच आपल्या भागात जर कुठल्याही व्यक्तीचा मोबाईल फोन गहाळ झाला असेल, चोरी झाला असेल तर तात्काळ त्याची रिपोर्ट आपण नजदीकच्या पोलीस स्टेशनला करा. नक्कीच प्रयत्नातून जसं आजपर्यंत केलेलं आहे तसंच प्रयत्नातून आपण ते मोबाईल परत करण्याचा आपण त्याच्यामध्ये परत करणार आहे. माननीय CP सरांनी ही जी संकल्पना त्यांच्या डोक्यात आली होती की आपण अशा प्रकारे लोकांना जास्तीत जास्त लवकर आणि जलद गतीने त्यांच्या मुद्देमातून आपण परत केला पाहिजे. त्या संकल्पनेतून ह्या कार्यक्रमाची निर्मिती झालेली आहे आणि आमचे ईसीचे ऍडिशनल CP सर यांनी या संपूर्ण सुरुवातीपासून या मोहीममध्ये आम्हाला खूप तरी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्याच्या मार्गदर्शनामुळे आणि त्याच्या मोटिवेशनमुळे आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आणि हा मुद्देमाल आपण सगळ्यांना परत करत आहोत. परत आपण सगळ्यांचं स्वागत आणि मी आता सूत्रसंचालन करणारे आपले जे मित्र आहेत त्यांना माहिती देतो आणि जो पुढचा कार्यक्रम आहे त्यासाठी त्यांना आग्रह करतो. धन्यवाद. या ठिकाणी पूर्व प्रादेशिक विभागाचे परिमंडळ 6 अंतर्गत मोबाईल ज्यांचे चोरीला गेले होते त्यांचे परत देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास आपल्या पूर्व प्रादेशिक विभागाचे माननीय अपर पोलीस आयुक्त डॉक्टर श्री महेश पाटील हे आवर्जून उपस्थित राहिले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रमही आहे आणि हे जे 1000 मोबाईल आपण तुम्हाला परत करत आहोत ते आमच्या अपर पोलीस आयुक्त आणि झोन 6चे माननीय समीर शेख साहेब DCP यांचे बहुमूल्य मार्गदर्शन, माझ्या उजव्या बाजूला उभे असणारे नोडल अधिकारी, नोडलचे CR पोर्टलवर काम करणारे कर्मचारी यांना वेळोवेळी लाभले आणि त्यांनी जे कष्ट केले त्या कष्टातून हे सर्व 2 कोटीचे मोबाईल तुम्हाला परत मिळत आहेत. त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो. या सर्वांनी भारतातील वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावर समक्ष जाऊन फोन करून त्यांचा पाठपुरावा करून हे मोबाईल हस्तगत केलेले आहेत आणि इथून पुढेही अजून मोबाईल आम्ही हस्तगत करणार आहोत. जसं साहेबांनी सांगितले की 50% मोबाईल आम्ही परत केलेले आहेत, म्हणजे अजून 50% आम्हाला रिकव्हर करायचे आहेत आणि असे मोबाईल आम्ही निश्चितच रिकव्हर करू याची आम्हा सर्वांतर्फे आपल्याला आश्वासन देतो. या ठिकाणी आपण सर्व या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात. हा आनंदाचा क्षण आहे की तुमचे गेलेले मोबाईल परत मिळत आहेत. ज्यावेळी गेले होते तेव्हा तुम्हाला दुःख झालं होतं, पण आजच्या दिवशी आपल्याला आनंद होत आहे. यासाठी आपण इथे उभे हजर राहिलात. या सर्वांसाठी याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. शिवाय या सर्वांना मार्गदर्शन करणारे आमच्या 10 पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. शिवाय या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे डिव्हिजनचे ACP यांचेही या कामामध्ये सहकार्य लाभते, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. शिवाय या ठिकाणी हा हॉल ज्यांनी उपलब्ध करून दिला त्या हॉलचे मॅनेजर, मालक यांचे मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित असणारे पत्रकार बंधू यांचेही मी आभार व्यक्त करतो. सूत्रसंचालन चांगले करणारे आमचे सहकारी यांचेही आभार व्यक्त करतो. आणि शेवटी माननीय अपर पोलीस आयुक्त, माननीय DCP सर आणि या सर्वांचे मी आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. नमस्कार. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।